ತಾಲೂಕಿನ ಬೆನಕನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಶಿವ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಸಂಸ್ಥೆಯು ಶ್ರೀಮದ್ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಜಯಂತಿಯ ಆಚರಣೆಯ ಅಂಗವಾಗಿ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಹೊತ್ತಿರು ಜನರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದು ಶಿವಚರಿತ್ರೆಯ ಪಾರಾಯಣವನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಯಿತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಭಕ್ತ ಜನರ ಸಮಯದ ಆಚರಣೆಯೊಂದಿಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚಿಸುವಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿದೆ ಎಂದು ಭಾವನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजेच महाभारताची जी आपण कथा वाचतो ती गीता, भगवद्गीता जी आपण श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितली त्या गीतेचं प्रकाशन आजच्या दिवशी पूर्ण झालं होतं. त्यामुळे आज आजच्या दिवशी भगवद्गीता जयंती म्हणून आपण साजरी करतो आणि त्याचेच औचित्य साधून पेनकनळी गावामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे श्री शिवचरित्र पारायण वाचन आजपासून सुरू करण्यात येणार आहे. शिवचरित्र वाचन करण्याचं कारण म्हणजे काय की आमचे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी सांगतात की जे राष्ट्र आपला इतिहास वाचत नाही, जे राष्ट्र आपला इतिहास वाचत नाही ते राष्ट्र विश्वाच्या संघर्षात राष्ट्र म्हणून कधी टिकू शकत नाही. याचाच एक ध्यास आणि सर्व आमच्या बालगोपाळांना किंवा वडीलधाऱ्या माणसांना, महिला वर्गांना, शिवकन्यांना, शिवबायकांना सर्वांना आपल्या महाराजांचा, आपल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा ज्ञात व्हावा याच्यासाठीच हे आजपासून आम्ही शिवचरित्र पारायण वाचन सुरू करत आहोत. त्यासाठी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी दररोज संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये महालक्ष्मी मंदिर येथे शिवचरित्र वाचन आपण घेत आहोत. तर त्या शिवचरित्र वाचनासाठी सर्वांनी सहभागी व्हायचं आहे अशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच बेनकनळी ग्रामस्थ पंच कमिटी, देवस्थी पंच कमिटी. कृष्णा कांबळे, KMM न्यूज, बेळगावी.